जागतिक पातळीवरील अमेरिका-इराण संघर्ष परिणामामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यातील लाखादूर तालुक्यातील पाहुणगाव इथला एक युवक जितेंद्र आठवले यांनी अभिनव उपाय शोधलाय। घरच्या घरी कमी खर्चात सिंटेक्स टाकी, ट्रॅक्टर ट्यूब आणि साध्या साहित्याचा वापर करून त्यांनी गोबर गॅस तयार केलाय। या गॅसवर दररोज सुमारे 1 तास स्वयंपाक होतो। त्यामुळे सिलेंडरवरील अवलंबित्व कमी झालंय आणि गॅस सिलेंडरसाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगा आणि वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवर आठवले यांचा हा प्रयोग ग्रामीण भागासाठी प्रेरणादायी ठरतोय। कमी खर्चात पर्यायी ऊर्जा निर्माण करून स्वयंपूर्ण होण्याचा संदेश त्यांनी नागरिकांना दिलाय। नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझे नाव जितेंद्र हरिदास आठवले। मी लाखांदूर तालुक्यातील पाहुणगाव येथे रहिवासी असून सध्या बाहेर देशामध्ये सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीमुळे गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत आहे। तरी मी ह्या 500 लिटर समितीच्या पाण्याच्या टाकीपासून गोबर गॅसची निर्मितीचा प्रयोग केलेला आहे आणि तो प्रयोग हा यशस्वी झालेला असून आज आता सध्या परिस्थितीमुळे त्याच्यावर गॅस स्वयंपाकातील घरातली कामे जसे स्वयंपाक, चाय, नाश्ता त्याच्यावर सहजरितीने होत आहे। तरी हा ग्रामीण भागामध्ये सर्व लोकांना हा प्रयोग उपयुक्त ठरू शकतो। धन्यवाद। सेलू येथील नूतन विद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीचं औचित्य साधत रविवारी सतत 18 तास अभ्यास उपक्रम आयोजित केला गेला। हा उपक्रम विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा आणि अभ्यासातील सातत्य टिकण्यास मदत करणारा ठरलाय। कार्यक्रमात नगराध्यक्ष मिलिंद सावंत, नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर विनायक कोठेकर, डॉक्टर शरद कुलकर्णी, मुख्याध्यापक संतोष पाटील, जयंती समितीचे अध्यक्ष सुबोध काकडे तसंच प्राध्यापक सोनवणे यांचा विशेष सहभाग होता। उपस्थितांनी विद्यार्थ्यांचं प्रोत्साहन करत या उपक्रमाला मान्यता प्राप्ती दिली। हा उपक्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आणि संस्कार यांचा संगम ठरला। आंबेडकरांच्या विचारांना समर्पित अशा शैक्षणिक उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित झाली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किशोर कटारे यांनी। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सेलू शहरात 18 तास अभ्यास या उपक्रमासाठी येथे जमलेले पाहुणे यांच्याशी आपण थोडक्यात माहिती घेऊ। आपले सेलूचे नगराध्यक्ष माननीय मिलिंद सावंत यांच्याकडून या उपक्रमाबद्दल थोडी माहिती घेऊ। काय आहे म्हणजे आपल्या उपक्रमाचं काय आयोजन? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही हे 18 तास वाचन हा उपक्रम या ठिकाणी आयोजित केला होता। या कार्यक्रमासाठी 135 विद्यार्थ्यांना आम्ही या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी आमंत्रित केलं होतं आणि अनोखं असं अभिवादन बाबासाहेबांना जे अभिप्रेत होतं जयंतीच्या निमित्तानं ते करण्याचा आम्ही छोटेखानी प्रयत्न केला आणि या उपक्रमासाठी आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आम्ही आता आपण या उपक्रमाबाबतीत संस्थेचे सचिव माननीय कोटेकर सर यांना आपण विचारू की सर आपल्याला या समजा उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांना काय प्रेरणा मिळेल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण जे वेगवेगळे उपक्रम घेतलेले आहेत हे उपक्रम अत्यंत उपयुक्त अशा प्रकारचे उपक्रम आहेत। सामान्यतः असं म्हटलं जातं की वाचन संस्कृती कमी होत आहे, वाचनाची आवड कमी होत आहे, परंतु इथं पाहिलेली उपस्थिती आपल्या लक्षात आणून देते की ही उपस्थिती पुढचे जे भविष्य आहे ज्यांच्या हातात आहे पुढच्या पिढीच्या, त्यांनी छान वाचन करावं, उत्तम स्वतःचं जे व्यक्तिमत्व आहे ते विकसित करावं अशा पद्धतीचा हे कार्यक्रम अशा प्रकारचा हा आहे आणि याच्यामध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थी आता उपस्थित आहेत आणि पुढेही त्यांची संख्या हळूहळू वाढत जाणार। अशा अनेक उपक्रम आताची माहिती आपल्या निमित्त आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। देशभरच नव्हे तर जगभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्ताने जयंतीच्या निमित्ताने जे उपक्रम चालू आहेत त्या उपक्रमामध्ये आपल्याला त्याची उपयुक्तता अधिकाधिक वाढत आहे अशी या निमित्ताने आपल्याला असं वाटतं की ती उपयुक्तता अधिक व्हावी एवढी या निमित्ताने अपेक्षा। या निमित्त आपण पाहत आहोत की मागे 135 विद्यार्थी
135 विद्यार्थी या उपक्रमाअंतर्गत 18 तास अभ्यास हा उपक्रम राबवत आहे. त्याबद्दल विद्यार्थ्यांचे किती मनावते कौतुक आहे. परभणी इथं आयोजित छत्रपती संभाजीनगर विभागीय महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेत शुक्रवारी सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी रंगत पाहायला मिळाली. या स्पर्धेत सहभागी अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपल्या कलागुणांचं सादरीकरण करून प्रेक्षकांची मनं जिंकली. सेलू येथील उपविभागीय दंडाधिकारी शैलेश लाहोटी यांनी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी इथं रंगमंचावर एम ऑफिस या नाटकातील चित्रगुप्त भूमिका सादर केली. त्यांच्या कलागुणांनी स्पर्धास्थळी उत्साह आणि जल्लोषाचं वातावरण निर्माण केलं. हा उपक्रम अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सांस्कृतिक प्रतिभेला साथ घालणारा ठरलाय. विभागीय स्तरावर कला आणि क्रीडा यांचा संगम यशस्वी झालाय. आणि त्यामुळे नको नको ते घडलं, सगळ्यांना सोबत नोटीस आणि काय काय घडलं ते ठाऊक आहे ना. पण महाराज यावेळी पूर्ण दक्षता घेतली आहे. चित्रकूट अजून आपला येऊन मध्ये कसं घेऊन आला नाही जरा बघूयात का. हे मध्य मानवा, चल तुझी वेळ संपली आहे. चाकण औद्योगिक पट्ट्यातील कुरुळी येथील मॅच्युअल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत रविवारी दुपारी भीषण आग लागली. आगीनं काही मिनिटातच संपूर्ण परिसरात काळ्या धुराचे लोट पसरले. मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेवेळी कंपनीत कामकाज सुरू होतं आणि एका विभागातून धूर निघण्यास सुरुवात झाली. पाहता पाहता आगीनं रौद्ररूप धारण केलं. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि स्थानिक अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या आणि जवानांनी अथक प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली. प्राथमिक अंदाजानुसार कंपनीतील यंत्रसामग्री, कच्चा माल आणि फर्निचर जळून खाक झालंय. लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र शॉर्ट सर्किट की इतर तांत्रिक बिघाड या सर्व शक्यतांचा तपास सुरू आहे. पेण तालुक्यातील धरमतर चेकपोस्ट पुढे वडखळ अलिबाग मार्गावर रविवारी झालेल्या अपघातात आयशर टेम्पोतील हेल्परचा जागीच मृत्यू झालाय. अलिबागकडून वडखळच्या दिशेने जात असताना उभ्या ट्रेलरला आयशरची मागील बाजूस धडक बसल्यानं हा अपघात झालाय. मिळालेल्या माहितीनुसार ट्रेलर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहतुकीस अडथळा होईल अशा अवस्थेत उभा होता. पहाटे 3:50 सुमारास आयशर टेम्पो चालक अल्पेश पाटील हे अलिबागकडून वडखळकडे जात असताना उभ्या ट्रेलरला डाव्या बाजूने धडक बसले. या अपघातात हेल्पर संदेश तेलगे याचा जागीच मृत्यू झालाय. या प्रकरणी ट्रेलर चालक शिवपूजन बिसेश्वर पासवान याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. वडखळ पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. अंबाजोगाई तालुक्यातील पट्टी वडगाव येथील युवा शेतकरी प्रवीण पितळे यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत टरबूज लागवडीचा यशस्वी प्रयोग केला होता. मागील 2 वर्षात चांगला नफा मिळाल्यानंतर यंदा त्यांनी 3 एकर क्षेत्रावर पीक घेतलं. पण सध्याच्या बाजारभावाच्या घसरणीमुळे आणि अवकाळी पावसामुळे त्यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात खराब झालंय. 2023 आणि 24 मध्ये कमी क्षेत्रातून मिळालेल्या लाखोंच्या नफ्यानंतर 2025 मध्ये प्रवीण यांनी मोठी गुंतवणूक केली होती. मात्र आता अंदाजे 80,000 रुपयांच्या खर्चावर घेतलेले उत्पादन आणि बाजारातील घसरलेले दर यामुळे त्यांच्यावर मोठं आर्थिक संकट कोसळलंय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार बीड जिल्ह्यात 1 एप्रिलला झालेल्या वादळी पावसामुळे तब्बल 237 हेक्टर क्षेत्रावर पिकांचं नुकसान झालंय. 5,548 शेतकरी बाधित झालेत. पीक विमा आणि अनुदानाची कमतरता शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवते. आपण हे टरबूजाची लागवड आपण 3 एकरमध्ये केलेली आहे. आपण साधारण 3 एकरमध्ये 70 ते 80,000 रुपये खर्च केलेला आहे. आपण गेली 3 वर्ष टरबूजाचं पीक घेतो. पारंपरिक पिकाला आपण पारंपरिक पिकापासून आपण हे करून नवीन काहीतरी करण्यासाठी आपण गेली 3 वर्ष टरबूजाचं पीक घेतो. गेली 2 वर्षांना आपल्याला टरबूजातून पुरेपूर फायदा झाला म्हणून आपण गेल्या वर्षी आपलं 1-1.5 एकरच टरबूज होतं. पण यावर्षी फायदा होत आहे म्हणून आपण 3 एकर टरबूज लावलं. साधारण त्याला 70 ते 80,000 रुपये आपण खर्च केला टरबूजाला आणि आपण अपेक्षित धरलं होतं 3 ते 3.5 लाख रुपये उत्पन्न. पण हे जागतिक महायुद्ध इराणचं युद्धाच्या ह्याच्यामध्ये माल तर आपण भरपूर काढला. ते 20 टन माल होईल सरासरी. पण या युद्धामुळे व्यापारी आले, बाहेर ट्रान्सफर होत नाही म्हणून त्यांनी 6-7 रुपयानं मागून गेले.
मग आपण ते ठरवलं 6-7 देऊन टाकून आपला खर्च तर निघेल, थोडंफार उत्पन्न जास्त व्हायचं कमी होईल म्हणून द्यायचं ठरवलं. पण ह्या अवकाळी पावसाने गेले 8 दिवसापासून अवकाळी पाऊस सुरू झाला. त्याने तर व्यापाऱ्याने 2 आणि 3च रुपयानं मागायला सुरू केलं. मग 2-3 रुपयानं तर आपला 70,000 खर्च झालेला, तर ते 7 ते 8,000 रुपये सध्या उत्पन्न होणार नाही. म्हणून आपण आता हे असं इतकं नुकसान झालं आहे आमचं की ते आपण नुकसान कुठंच भरून काढू शकत नव्हतं. काय मागणी असणार आहे शासन स्तरावरती? आपण शासन स्तरावर आपण याला तर काय कुठलं अनुदान देणार नाही शासन, पण यानंतर कुठंतरी शासनानं असं वेलवर्गीय पिकाला अनुदान ठेवावं, त्यासाठी विमा काढावा, जेणेकरून शेतकऱ्यांनी जेवढा खर्च केलाय तो खर्च तरी निघल. कारण असं जर झालं शेतकऱ्याला लाखो रुपये खर्च करायचा आणि 1ही रुपयाचं जर उत्पन्न होणार नसेल तर शेतकऱ्याला आत्महत्याची वेळ येणार आहे 100%. नाव सांगा. प्रवीण महादेव पितळे, पट्टी वडगाव, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.